हाय, तर मला खूप जणांची कमेंट आलेली की ताई व्हाईट उपमाची रेसिपी दाखवा। तर चला आज मी कामावर बनवत होते ते दाखवते। तर मी मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक हिरवी मिरची, कढीपत्ता, उडदाची डाळ, तुरीची डाळ, अर्धा वाटी मी रवा घेतला होता। रवा आपल्याला भाजायला असा ब्राउनिश कलर नाही आला पाहिजे, रवाचा खमंग वास आला तर आपल्याला रवा काढून म्हणजे साईडला ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर मी याला भाजलेला आहे, फास्ट गॅसवर नाही भाजायचं आहे। तर चला दाखवते मी फोडणीमध्ये मी आपल्याला राई घालायची आहे, डाळी घालायची। डाळीला ना आपल्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजायचं आहे मस्तपैकी। तर याच्यात आता आपल्याला हिरवी मिरची, कढीपत्ता ॲड करायची आहे आणि कांदा ॲड करायचा आहे। कांद्यावरती मी जरा मीठ घातलेलं आहे, मस्तपैकी लवकर नरम होतात कांदे मग आणि छान भाजतात। अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे, 2 वाटी मी पाणी घेणार आहे याच्यामध्ये उकळीला आणि अर्धा वाटी मी हे दहीचं ताक करून घेतलेलं आहे। छानपैकी उकळी आलेली याच्यात मी आता रवा ॲड करते। रवा ॲड झाला की 5 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर याला ठेवून द्यायचं आहे। हे बघा, मंद गॅसवर ठेवून झालं की बघा किती मस्त झालं। आता याच्यात कोथिंबीर ॲड करायची आहे, कोथिंबीर मिक्स करून घेतली। आता आपल्याला याच्यात 2 चम्मच तूप ॲड करायचं आहे। हो, तूप टाकायचं, खूप मस्त लागतं उपमा आपला। बघा, तुम्ही नक्की ट्राय करा घरामध्ये। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।